गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सानू ब्लॉग. तर आता होत आहे दुपारचे 1:15 नाही होते 1:15 होत आहे. आणि मी आज खूप लेट ब्लॉग स्टार्ट केला कारण का सकाळीच आज गेली होती. किती वाजता गेली होती इलाई? 7 नाही नंतर गेली होती आहे ना, 8-8:30च्या दरम्यान काहीतरी लाईन गेली होती. त्यामुळे मग आमचं सर्व असं झालं. तर मग मी काही ब्लॉग स्टार्ट केला नाही. मग आता छानपैकी लाईन आली आणि आता आंघोळ पाणी वगैरे छान झालं आहे माझं. सर्व जेवण खावण वगैरे सर्व करून मी आज आली आहे. आणि आज आहे आमच्या तेजूबाईचा बड्डे. कोणाचा बड्डे आहे का? सानूची, तेजूची, आईची, सर्वांची बड्डे आहे. पण आज आहे तेजूचा बड्डे. आणि कालसारखं आज पण काहीच नाही आहे. काल आईचा होता आणि आज तेजूचा आहे. तर ते आमच्याकडे योगायोग म्हणायचं ते जुळून आला. जसा कसा जुळून आला तर काल आईचा आणि आज तेजूचा. तर आमच्या घरी दोघीचा बड्डे लागोपाठ येत असते. मी त्या दिवशी हिंट दिली होती की दोघीचे बड्डे येत आहेत तर लागोपाठ येते. काल आईचा आज ईचा. तर काहीच नाही आज पण काही विशेष असं वगैरे आहे नाही. काय करता? हां हे घे ना, हे घे ना, हे घे ना. लावता नाही मला लावायला आलती तू. हिची आंघोळ वगैरे नाही झाली. हिच्या मम्मीची पण आंघोळ नाही झाली. ती तर जशी आली तशीच आहे वाटते अजूनपर्यंत. तिचं झालं आता जन्ममध्ये तशीच आहे अजूनपर्यंत. आंघोळ करायचीच राहिली. ब्लाऊज शिवून राहिली कारण का ब्लाऊज अर्जंटमध्ये येऊ नये. वट पौर्णिमा आहे उद्याला. असो आणि सानूडी सर्वांना अष्टगंध लावत फिरत आहे आणि एवढं मोठं काढून नासोडा करते. एवढी मोठी डब्बी होती आमची, पूर्ण मोकळी करून टाकली. लाव छान लावलं ना, छान लावते. किती दे चक गोलू बाई नाव कधी करते तू? बाहेर जायचं ना आपल्याला. माझे डोंबळ, माझे डोंबळ. चला मी समोरचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करेल. काही असेल म्हणजे आत्तासाठी बस नको हे म्हणायला तर मला जमतच नाही. आणि सो गाईज, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला. ही बघा, ही डोंबडी बघा चेअर खाली जाऊन. हे बघा, हे शेंगा जे आहे ना, फल्लीचे शेंगा, त्याची माती खाते. उठून पळाली. ये इकडे डोंबडे. आली उठून. एवढी बदमाश आहे. हमेशा एवढ्यात अजून नाही कधी, डेली तशीच करून राहिली. मातीच्या शेंगा बरोबर घेते आणि चेअर खाली जाते. कधी कशाच्या मागं जाते, तिकडे बास्केट ठेवते, बास्केटच्या मागं जाते. नाहीतर बेडरूममध्ये जाते एकटीच आणि मस्त रेगडीची माती खात बसते. आणि शेंगा अशा चाटून इथं त्याच्या खाली जमा करून ठेवून देते. बघा अशा ओल्यावाल्या. हे बघा याची माती पूर्ण खाली दिन चाटून. आहे बघा ओल्यावाल्या दिसतोच आहे. दिसतंय का? हे बघा नसेल दिसत तर असं इकडून या साईडनी कोरडा भाग आहे, या साईडनी कोरडा भाग आहे इकडे, आणि इथे बघा ओला भाग आहे. सो एवढी बदमाशपणा करते. आणि मला दिसली आता तर मी जसा मोबाईल हातामध्ये घेतला तसा पळाली उठून. ये ग ये ग. सो हे गाईज, आता वाजत आहे संध्याकाळचे 7 आणि मी बाहेर गेली होती. तुम्हाला वाटत असेल माझ्या ड्रेसवरून वगैरे, तर मी बाहेर गेली होती आणि एवढी घाई झाली बाहेर जायला, एवढी घाई झाली की मी माझा मोबाईलसुद्धा घरी विसरून गेली. कसं तरी हातामध्ये वॉलेट उचलला आणि चालली गेली. तर त्यामुळे मी आत्ता थोडासा वेळ झाला येऊन. जवळपास आली मी घरी 5:30ला. 5:30ला आली. त्यानंतर माझा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता, जे की मी आत्ता जस्ट टाकला आहे. आत्ता म्हणजे काल जस्ट टाकला होता 6ला. तर तेच 6चा माझावाला 6 वाजून 10 मिनटं झाले होते. त्यात पण मी इकडे तिकडे गेली वायफायसाठी, कारण का माझ्या मोबाईलवरून अपलोड व्हायला खूप उशीर लागणार होता. तर मी आमच्या शेजारचे
त्यांच्याकडून घेतलं वायफाय, कारण त्यांच्याकडे वायफाय आहे, दुकान आहे तर त्यांच्याकडे वायफाय आहे आणि लवकर होते म्हणून. तरी पण त्यांचा तिथे पण खूप वेळ झाला आणि एकाच्या घरी गेली तर त्यांचं वायफायचं बॅलन्स संपून होतं. तर मग मी कसं तरी करून ते अपलोड केला आहे व्हिडिओ आणि आता घरी आली आहे आणि खूप भूक लागली होती. तर आईने छानपैकी पोह्याचा चिवडा केला, पण पोह्याचा चिवडा खाता खाता माझं हे पूर्ण जांभाडं पूर्णपणे सोलून गेलं, कारण का ते ते पोहे कडक असतात ना, कुरकुरे तर ते खूपच असं हे होते, असं लागते. तर त्यामुळे आता झालं आहे माझं जस्ट चिवडा वगैरे खाऊ. मी चिवडा खाताना पण करते म्हटलं होतं, पण मोबाईलची थोडीशी चार्जिंग कमी झाली तर मी चार्जिंगला लावून दिला आणि मग लाईन कधी जाईल याची गॅरंटी नव्हती. आणि आता काय म्हणजे इकडे आभाळ पण थोडंसं, वातावरण पण थोडंसं वाटत आहे खराब. सो त्यामुळे मी म्हटलं चला पटकन थोडंसं आपलं बोलून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करणार आहे. कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आजचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला प्लीज. आणि 6 वाजता येते, थोडंसं मागं पुढे, जसं की आज माझा व्हिडिओ अपलोड करायला वेळ झाला नसता, पण मी घरी मेन झालं की घरी मोबाईल विसरून गेली. नाहीतर मी कसं बाहेर पण थोडंसं व्हिडिओ टाकून दिला असता अपलोडला तर ते त्याचं काम करत बसलं असतं, पण ते तसं नाही झालं, त्यामुळे मग खूप लेट झालं ते करायला. तर व्हिडिओ कसे वाटत आहे नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सो बाय बाय. आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करते, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.